देशभर 5 सप्टेंबर रोजी साजरा केल्या जाणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर आणि कोडोली यांच्या वतीनं राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला। तसेच क्लबच्या वतीने सुरू असणाऱ्या प्रशासकीय कामकाज आणि सेवा कार्याची पाहणी करण्यासाठी आलेले डिस्ट्रिक्ट रिजन चेअरमन प्राचार्य डॉक्टर सुनील चव्हाण यांच्या हस्ते पुलाची शिरोली येथील विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर, वारणानगर येथील वारणा विद्यालयाचे शिक्षक किशोर घुगे, पुलाची शिरोली येथील कौतुक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका योगिता लंबे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर प्रकाश भोजे, पेटवडगाव येथील सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉक्टर सरदार जाधव, वाघवे येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक प्रधान अत्तिगरे, येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या प्राचार्या रजनी अत्तिगरे यांना शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी लॉयनचे रिजन चेअरमन प्राचार्य डॉक्टर सुनील चव्हाण यांनी समाजामधील मुलांवरती शालेय शिक्षणामध्येच उत्तम संस्कार होतात असे नमूद करून सध्याच्या शैक्षणिक कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। उत्तम आणि सुजाण नागरिक बनवण्याचे काम शिक्षकच करू शकतात असंही त्यांनी सांगितलं। या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सर्जेराव पाटील, अध्यक्ष डॉक्टर नागेश वाली, सागर येजरे, अरविंद पवार, संभाजीराव पाटील, राजाराम अत्तिगरे, पोपटराव माळी, सविता येजरे, अनिरुद्ध घोरपडे, सदानंद रणदिवे, प्रशांत यादव, सचिन पवार, सचिन मगदूम, अमृता मगदूम आणि लायन्स आय हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि सर्व सेवक उपस्थित होते। केके न्यूज साठी कोडोलीहून सनी काळे। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।